तालुक्यातील लहुरी येथील शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नसल्याचा आरोप करत जे पालक आहेत त्यांनी आता शाळेला कुलूप ठोकलंय आणि या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली। यापूर्वी देखील गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला जातोय। यापूर्वी देखील या संस्थेमध्ये आमरण उपोषण झालेलं आहे। माझ्यासोबत पालक आहेत, नेमकी काय परिस्थिती हे जाणून घेणार आहोत। आज तुम्ही पुन्हा एकदा उपोषणाला बसलायत, काय नेमकी परिस्थिती आहे, कोणकोणत्या विषयासाठी आणि किती शिक्षक इथे उपलब्ध नाहीत? गेली 5 ते 6 वर्ष झालं या संस्थेमध्ये गणित, विज्ञान आणि हिंदी या 3 विषयाला शिक्षकच नाहीये। ज्या संस्थेनं की पवित्र पोर्टलवर यांचं माहिती द्यायला पाहिजे होती ती देखील या संस्थेनं दिली नव्हती। नोव्हेंबर महिन्यामध्ये 2025 मध्ये ज्यावेळेस गावकऱ्यांनी एक 5 दिवस उपोषण केलं त्यावेळेस आम्हाला शिक्षण विभागानं सांगितलं की ज्यावेळेस जूनला शाळा भरल म्हणजे 2026 ला तुम्हाला अतिरिक्त शिक्षक आम्ही देऊ। मग 30 एप्रिल रोजी शिक्षण विभागाने एक शिक्षक पाठवले होते इथं पठाण सर म्हणून, त्यांची नियुक्ती या ठिकाणी यांनी करून घेतली नाही संस्थेने आणि त्यांना परत पाठवलं। मग आम्ही परत आता काल परवा दिवशी पाठपुरावा केला की संस्थेला किंवा आम्हाला शिक्षक नाहीये, तुम्ही काय करणार आहात। तर संस्थेची मगरुरी एक प्रकारची इथं संस्थेनं आम्हाला स्पष्ट सांगितलंय संस्था आहे त्या प्रकारात चालेल, तुम्हाला कुणाकडे जायचंय तिचा हे संस्था चालकाचे शब्द आहेत। म्हणजे नियुक्ती आदेश निघतो मात्र इतर संस्थेकडून रुजू करून घेतलं नाही, शिक्षक घेतलं जात नाही, अशी परिस्थिती आहे। तशी परिस्थिती आम्ही परत शिक्षण विभागाला या ठिकाणी अर्ज केल्याच्या नंतर 3 जुलैला आता 3-4 दिवसापूर्वी एक ऑर्डर काढली आहे विभागाने, शिक्षण विभागाने, त्यांना देखील या संस्थेनं रुजू करून घेतलेलं नाही, अशी परिस्थिती आहे ती। मग आता तुम्ही आंदोलनाला बसलात, काय तुमची आता पुढची भूमिका? आमची भूमिका एकच आहे, जे शासनाने या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक या ठिकाणी पाठवलेले आहेत त्यांना या ठिकाणी संस्थेने रुजू करून घ्यावं आणि आमच्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होते ते थांबवावं हीच आमची इच्छा आहे, दुसरी काही नाही। आणखी माझ्यासोबत काय पालक आहेत, तुमचे मुलं इथं कितवीला शिकतायत आणि काय नेमकी त्यांना कोणकोणत्या विषयासाठी इथं शिक्षक नाहीत? माझा मुलगा 10वीला शिकतो इथं आणि त्याला गणित आणि हिंदीला शिक्षक नाही इथं सध्या अवेलेबल, आणि ते असावं म्हणून आज आमचं हे आंदोलन चालू आहे। आता शाळा भरल्यापासून त्यांना काही शिक्षकांनी गणित असेल किंवा इतर विषयाच्या शिक्षकांनी शिकवलं का पूर्ण असं नुकसानच आहे सगळ्या विषयांचं? त्यांनी 20 दिवस झालं गणिताचा तासच घेतला नाही असं विशेष म्हणजे 10वीच्या मुलाने येऊन आम्हाला न सांगता आमचे सरपंच पंडित चाळक सर यांना सांगितलं। मग त्यांनी आम्हाला सगळ्याला पालकांना सगळ्याला विश्वासात घेऊन ह्या सगळ्या गोष्टी मग आज हे बंदच करावं लागलं, कुलूप लावावं लागलं। म्हणजे शैक्षणिक तुमच्या मुलांचं नुकसान व्हायला आणि आता तुम्ही उपोषणाला बसलात, काय भूमिका आहे, कधीपर्यंत उठणार नाहीत, काय तुम्हाला ठोस? शिक्षक जोपर्यंत रुजू होत नाहीत पूर्ण वेळ त्या विषयाला, कारण मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे। आज आम्हाला बाहेर शिकू शकत नाही, तिथं गावात शाळा आहे ती पण जर व्यवस्थित चालत नसेल तर मग हे आंदोलन करून पूर्ण म्हणजे ते शिक्षक भरती झाली पाहिजे आणि शिक्षक इथं जोपर्यंत रुजू होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आता तुमच्या हातामध्ये हे सगळे कागद दिसत आहेत, त्याच्यामध्ये शिक्षकांच्या नियुक्त्याबाबतचे आदेश आहेत का आणि ही जी संबंधित प्रती आहेत या संस्थेला दिल्या गेल्या आहेत का? अगं ही मी प्रत दाखवतो, ही 3 जुलैला 2026 ला शिक्षण विभागाने या ठिकाणी आदेश काढलाय की पठाण सर विज्ञान विषयाचे आहेत त्यांना तुम्ही रुजू करून घ्या, पण संबंधित संस्था त्यांना रुजू करून घेत नाहीये। आणि ज्यावेळेस गावकरी म्हणून आम्ही त्यांच्याकडे जातो की तुम्ही शिक्षकाला रुजू करून घ्या, आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, तर या ठिकाणी संस्था चालक जे कोणी आहेत त्यांचं या ठिकाणी दबाव तंत्र असल्यासारखा वापर करतायत। ते स्पष्ट सांगतायत संस्था आहे या कंडिशन मध्ये चलन, तुम्हाला काय करायचंय ते करा, हे शब्द आहेत त्यांचे। नक्कीच आपल्यासोबत हे पालक होते आणि या ठिकाणी पालकांच्या हातामध्ये हे आदेश आहेत शिक्षण विभागाचे। यामध्ये शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे मात्र या संस्थेकडून शिक्षकांना रुजू करून घेतलं जात नाही, यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे। महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या विज्ञान, गणित आणि हिंदी या विषयासाठी शिकवण्यासाठी इथे शिक्षक नाहीत आणि कुठल्याही प्रकारचा या विषयांचा तास या ठिकाणी होत नाही असं पालकांचं म्हणणं आहे। त्यांचे थेट शिक्षण संस्थेवरती आरोप आहेत। या संदर्भात आता ते उपोषणासाठी बसलेले आहेत आणि जोपर्यंत शिक्षकांना रुजू करून घेतलं जात नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा या पालकांनी घेतलाय। कॅमेरा पर्सन प्रमोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।